MPSC गट ब पूर्वपरीक्षा 2025ला माझा स्कोर आहे 52.50 आणि एकाच आठवड्याने परीक्षा झाली आहे गट क पूर्वपरीक्षा 2025 तर तिथं माझा स्कोर आहे 76.25. तर एवढा स्कोर इम्प्रूव्ह कसा झाला एका आठवड्यात. तर एकतर पेपर थोडासा इझी होता त्यामुळे थोडंसं मार्क्स थोडे वाढले असतील, परंतु दुसरं म्हणजे ज्या चुका झाल्या तिकडे गट बला तर त्या मी इम्प्रूव्ह केल्या. रिझनिंगमध्ये माझे तिथे चुका झाल्या होत्या जे की मी प्रॅक्टिस केली आणि अनपेक्षित होते प्रश्न 4-5. सर मग यावेळेस मी थोडी स्ट्रॅटेजी चेंज केली आणि मी काय केलं, आधी रिझनिंग सोडवलं, पहिल्यांदा सोडवलं आणि मी हे एक्झाम हॉलपर्यंत जाऊ सर मी आधीच ठरवलं होतं की पहिल्या प्रश्नापासून 100पर्यंत असं माझं ठरलं होतं. परंतु यावेळेस मी तिथे गेल्यावर म्हटलं नाही मला असं वाटलं की आपण आधी रिझनिंग सोडवलं पाहिजे, कारण की सोपे प्रश्न चुकता कामा नये आणि गट ब आधीच अवघड गेल्याचं इथं मार्क्स आले पाहिजे. सो त्यासाठी म्हटलं रिझनिंगचे सोपे प्रेशर मध्ये नंतर सोडवण्यापेक्षा आधी सोडून घ्या आणि सुटले ते सोपे होते प्रश्न तर सुटले. त्यानंतर मॅथ पण सोपे होते तर ते पण सुटले, म्हणजे 15 मिनटात 17-18 माझे गणितं झालते. सो मग त्यामुळं म्हटलं 2 गणितं जे लेंदी होते तर मी ते ठेवले आणि नंतर म्हटलं GS कडून येऊया वापस. सो त्यानंतर आल्यानंतर मग मी ते राहिलेले सोडवले. सो त्याच्यामध्ये एक मिस्टेक झाली गणिताची आणि एक थोडासा घाईतमा सोडवला. सो 2 चुका झाल्या. सो ओव्हरऑल त्यामुळे इम्प्रूव्हमेंट झाली गणितामध्ये. आणि सायन्स थोडंसं मला वाटतं अभ्यास मी केला त्या टॉपिक वर म्हणजे प्रश्न आले जे माझे टॉपिक चांगले होते. सो त्यामुळे थोडंसं मला वाटतं तिथे फायदा झाला. आणि अर्थात अभ्यास तर केलाच मी सायन्सचा आणि करंटचा तर केलताच, फक्त गट बला थोडे प्रश्न अवघड आले ते इथे थोडंसं लेवल इझी केली म्हणजे त्यापेक्षा इझी कम्पॅरेटिव्हली असं मला वाटतं. त्यामुळं मला तिथे मार्क्स आले. आणि इकडे थोडंसं जे मला नेहमीचे विषय असतात पॉलिटी वगैरे तिथे थोडे कमी आले तरी पण त्याची भरपाई झाली. सो ओव्हरऑल त्याच्यामुळं मला स्कोर वाढला आणि ज्या चुका झाल्या तर तिकडे सिली मिस्टेक त्याच्यापेक्षा थोड्या कमी झाल्या, म्हणजे झाल्या नाही असं नाही. सो थोडंसं आता या पेपरमध्ये ना कवर होणंच खूप मोठी गोष्ट आहे पेपर. सो 1-2 मिस्टेक होऊ शकतात. सो तशा झाल्या थोड्या जास्त झाल्या, पण यावेळेस पेपरच्या मानाने मला वाटतं चांगला स्कोर आला. सो पण दुसरं म्हणजे एक आहे ते म्हणजे आता एवढा फरक येण्यासारखा होता का, तर एवढा पण सोपा नव्हता पेपर. आता इकॉनॉमिक्स थोडा सोपा होता, पण बाकीचे 3 विषय जे हिस्ट्री, जिओग्राफी आणि पॉलिटी ते मला वाटतं अवघड होते आणि तिथे मार्क्स येणं थोडंसं अवघडच होतं. अनेकांना मार्क्स नाहीत आले आणि ठीक आहे, अवघड होते ते प्रश्न अवघड होते. इकडे मात्र जर तुम्ही स्किप केले असतील मॅथ, अनेकांनी काय करतात मॅथ अवघड जातं सो काहीच करत नाही. सो मग थोडं सोपं लेवल आल्यावर मग तिथे अडचण होते, त्यामुळे स्कोर अनेकांचे कमी आलेत असं मला वाटतं. त्यामुळेच कुठला विषय स्किप नाही केला पाहिजे. सो ते विषयाचा मी अभ्यास केल्यामुळे त्याचा फायदा झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्पर्धा परीक्षेत एक दिसतं आहे की असं काही फिक्स नसतं की एका वेळेस एका परीक्षेत आला मार्क्स म्हणजे पुढच्या परीक्षेत येईलच अशी काही गॅरंटी नसते. त्यामुळे कुठल्याही परीक्षेला गृहीत नाही धरलं पाहिजे, कोणतीही असो. मग ते प्रत्येक एक्झामची एक डिमांड असते, त्यानुसार आपण त्या एक्झामला रिस्पेक्ट दिला पाहिजे. प्रीचा अभ्यास केला पाहिजे, मेन्सनुसार अभ्यास केला पाहिजे. आता गट बला माझा स्कोर कमी आला पण आता इकडे आला जास्त. सो म्हणजे अभ्यास तेवढाच आहे, एकाच आठवड्याने एक्झाम झाली आहे. त्यामुळं असं काही नसतं की एका एक्झामला कमी आले किंवा एका एक्झामला जास्त आले. फक्त एक्झामच्या दिवशी एक्झाममध्ये कोण जास्त चांगला परफॉर्म करते मला वाटतं त्याचा स्कोर येतो. सो प्रिलिमला जास्त आले म्हणजे प्रिलिम खरं तर क्वालिफाईंगला जेवढे महत्त्वाचे जेवढे आवश्यक आहेत मार्क्स तेवढं आले तरी इनफ आहे. सो मेन्स जास्त महत्त्वाचे मला वाटतं. प्रिलिमला आले म्हणजे मेन्सला येतील असं पण नसते, त्यामुळं प्रिलिमला आले आहेत तर ठीक आहे. तरी पण ज्या चुका झाल्या त्या तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता, कारण की तिकडे एक मार्क्स तुमचा रँक ठरवतो कोणती रँक येऊ शकते ते. सो त्यामुळं खुश नाही राहिलं पाहिजे जरी चांगलं आले असले तरी. आणि जर कमी आले असतील, काठावर जरी असाल, जर चान्सेस असतील तर मला वाटतं ठीक आहे. जर झाला तुम्ही काठावर समजा तरी पण तुम्ही मेन्समध्ये इम्प्रूव्ह करू शकता. म्हणजे असं काही नसतं की कमी आला आहे म्हणजे आता चान्स नाही, असं काही नाही. शेवटपर्यंत तुम्ही एकतर शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास केला पाहिजे आणि एक्झाममध्ये पण शेवटच्या मिनटापर्यंत तुम्ही तुमचं बेस्ट देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सो मला वाटतं तर तुमचा रिझल्ट येऊ शकतो. जो शेवटपर्यंत टिकून राहतो ना डेफिनेटली त्याचे चान्सेस असतात. सो मला वाटतं ग्राउंडवर राहून म्हणजे हंबल राहून तुम्ही व्यवस्थित गोष्टी समजून घेऊन तुमचं प्रत्येक मोमेंटला बेस्ट दिलं पाहिजे, एक्झामच्या आधी पण आणि एक्झाममध्ये पण. आणि एकावेळी एक गोष्ट जर विचार केला तर डेफिनेटली अल्टिमेट रिझल्ट तुमचा चांगलाच येईल.